नमो बुद्धाय. जय भीम. मी साधना आणि मी विकास. आपणा सर्वांचं अनोखी क्षण या आपल्या YouTube चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करतो. हो, आम्ही या उन्हामध्ये कुठे चाललोय ते पाहायचंय तर आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि अनोखे क्षण या आपल्या YouTube चॅनलला शेअर, लाईक, सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, 14 एप्रिल म्हणजे उत्सवाचा आनंदाचा दिवस. कारण या दिवशी परमपूज्य महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आणि याच दिवशी आम्ही पोहोचलो पुणे स्टेशन जवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी. तुला माहितीये का, हा दिवस नुसता उत्सवाचा आणि आनंदाचा नाही, तर उत्सव, आनंद, ज्ञान या सगळ्यांचा संगम या दिवशी होतो. कारण बऱ्याच ठिकाणी बाबासाहेबांना सिम्बॉल ऑफ नॉलेज म्हणून सुद्धा संबोधलं जातं. तर अशा या महान महामानवाला अभिवादन करायला आपण कुठे पोहोचलो? पुणे स्टेशन येथे. आणि इथे काय गर्दी होती. सर्व भीम अनुयायांचा अथांग असा सागर पसरलेला. प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती आनंद, उत्साह. बाबासाहेबांना अभिवादन कधी करतो याची घाई. यानंतर आम्ही पोहोचलो दांडेकर पूल येथे. तिथली तर राजबस गंमत होती बरं का. तिथे काय होतं, बाबासाहेबांचा 40 फूट उंचीचा पुतळा होता, म्हणजे माझ्यापेक्षा कितीतरी उंच. आणि तो पुतळा चौकामध्ये ठेवला असल्या कारणानं आपल्याला दर्शन घेणं तर खूपच सोपं होतं. भर उन्हात सगळेच अभिवादन करायला येत होते, पण प्रत्येकाचा उत्साह काही वेगळाच होता. आणि पुतळ्याच्या आसपास खूप सगळ्या डीजेंनी त्यांचे म्युझिक लावले होते बरं का. आणि ते सुद्धा उन्हात त्रासदायक वाटत नव्हते. कारण शेवटी आपल्या बाबासाहेबांची जयंती आहे ना. आणि जयंती 135वी जयंती बरं का. बरं, तुला माहितीये का एक गोष्ट, बाबासाहेबांची जयंती केव्हा सुरू झाली? बाबासाहेबांची जयंती 1928 साली 14 एप्रिल या दिवशी विद्येचे माहेरघर पुणे येथे सुरू झाली. बापरे, म्हणजे आपल्या पुण्यात? अरे, मग आपलं पुणे तर खूपच मोठं आहे. हो, आणि त्यानंतर पुण्यामध्ये ठिकठिकाणी बाबासाहेबांची जयंती मोठ्या उत्साहात, जल्लोषात साजरी होऊ लागली. म्हणजे ऐतिहासिक वारसा आहे की आपल्या पुण्याला. हो तर. वा वा वा. आणि खरोखर जयंतीत आम्ही सगळे इतके रंगून गेलो की तो वेळ कसा गेला आमच्या लक्षातही आले नाही. आणि म्हणूनच ही सगळी दृश्य आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो.